महाराष्ट्रात आपण जन्मलो की जन्मतःच आपल्याला एक वारसा मिळतो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्यांचे विचार, स्वराज्य हे आपल्या अंगाअंगात भिनलेलं आहे. 350 वर्ष उलटून गेली तरी पण महाराजांचे विचार हे आपल्या सोबत असतात आणि आयुष्यभर आपल्याला प्रेरणा देतात. आजही AIच्या जमान्यात सुद्धा महाराजांचे विचार घेऊन काही ध्येयवेडे तरुण महाराजांचे विचार फॉलो करतात आणि त्यांचे ज्या पराक्रमाचे साक्षीदार या महाराष्ट्रात आहेत त्या किल्ल्यांना भेटी देत असतात. पण असा एक महाराजांचा प्रेमी म्हणूया आपण, असा एक दुर्गवीर आपल्याला भेटला आहे ज्याने 1 नाही 2 नाही तब्बल 300 किल्ले सर केले आहेत असं म्हटलं तरी चालेल आणि त्या किल्ल्यांना भेट दिली आहे. महाराजांचा इतिहास काय होता, महाराजांचं कार्य काय होतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. मंडळी, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. अर्थातच महाराजांना मनापासून अभिवादन करतानाच दुर्गवीर निखिल जामसंडेकर यांना आपण आज भेटणार आहोत. नमस्कार निखिल. नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच, तुम्ही मला इथे बोलवलात. आणि सर्वप्रथम शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्याबद्दल तुमचे दर्शक, तुम्ही गडप्रेमी, शिवप्रेमी, देशभक्त सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा माझ्याकडून. खरे, शिवजयंती म्हटली की आपल्याला एकदम स्फुरण चढतंच, त्याच्यामुळे त्याबद्दल धन्यवाद. पण 300 गड किल्ल्यांना भेट देणं, आजचा जर काळ बघितला आणि तुम्ही एका पोस्टामध्ये तुम्ही काम करता, साखरप्यासारख्या भागामध्ये, भडकंब्यासारख्या गावामध्ये राहता, तर हे सगळं वेडच म्हणूया, कारण त्याच्याशिवाय हे करता येत नाही. तर हे केव्हापासून सुरुवात झाली? खरं सांगायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि किल्ले हे समीकरण वैश्विक सत्य आहे असं म्हणण्यात काही हरकत नाही. आणि याची सुरुवात जर झाली तर आता मी म्हणतो की माझा जो सिलेबस होता इतिहासाचा, आता चेंज झाला असेल कदाचित, तर मला आठवतं की पहिल्यांदा इतिहास 3रीला चालू झाला, 10वीपर्यंत या पूर्ण सिलेबसमध्ये महाराजांची गोष्ट ही 3दा आलेली आहे. ओके, तर 3रीला असताना अश्मयुगीन मानव होतं. 4थीला असताना सगळ्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या सगळ्यांपुढे किंवा आमच्या विद्यार्थ्यांपुढे आणला गेला. 5वीला परत स्वातंत्र्याची गोष्ट होती. त्याच्या पुढे परत हडप्पा संस्कृती वगैरे हे सगळं झालं. मी तेव्हा मुंबईमध्ये होतो, सरस्वती विद्यालय कांजूर मार्गला. तर त्यांची एक उपक्रम होता की नोव्हेंबर महिन्यामध्ये ते काय करायचे, तर एक चित्रपट लहान मुलांना दाखवायचे. तर त्यांनी काय केलं होतं, त्या पुस्तकामध्ये जे रंगी चित्र आहेत, म्हटलं की 4थीला असताना महाराजांचा इतिहास होता, तर त्यांच्या फ्रेम्स बनवल्या होत्या त्यांनी आणि ऑडिओ क्लिप त्यांनी रेडी केली होती आणि वर्गामध्ये सगळ्या मुलांना ते दाखवत होते. तर ते जे चित्र आहे, आता मी इथे उभा आहे, ते मला अजूनही ते 4थीत तो इव्हेंट आहे, तो मला अजूनही आठवतोय की बाजीप्रभू देशपांडेने केलेला पराक्रम घोडखिंडी मधला, आणि त्याला नंतर पावनखिंड म्हणू लागले. तर तो जी पावनखिंड होती ते बाजीप्रभू देशपांडेचं चित्र होतं, ते अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी जो किल्ला पाहिला, मला मामा दाखवला होता, तो सिंधुदुर्ग किल्ला. तटबंदी, गोमुखी आकाराचा तो दरवाजा की कोणी डायरेक्ट तिथे अटॅक करू नये. महादेवाचं मंदिर, तिथे विहीर आहे, त्या खाली भुयार, भवानी मातेचं मंदिर आहे आतमध्ये. पण पूर्ण किल्ला जो बघितला आम्ही, तो मी इथे साखरप्यात आल्यानंतर 5वीला असताना मला बाबा पन्हाळ्याला घेऊन गेले होते. तुमचा तो तिथे बघा धान्य कोठार आहेत, तोफखाना आहे, सज्जा कोठी आहे, दिंडी दरवाजा आहे, दुतोंडी बुरुज आहे, बाजूला पावनगड आहे. आणि ते बघितल्यानंतर मला वेडच लागलं. भावानं म्हटलं पुन्हा एकदा बघूया, मला समाधान नाही झालेलं. पण असं मी एका महिन्यामध्ये 3दा पन्हाळा फिरायला गेलो. मुंबईला असताना काय व्हायचं की आपण पुस्तकामध्ये वाचतोय, आई आपल्याला गोष्टी सांगते, त्यातनं आपल्याला महाराज माहिती आहेत, किल्ले ऐकलेत, पण खरा किल्ला कसा असतो कधी मुंबईत कधी अशी वेळ आलेली नाही. आणि छोट्याशा चाळीमध्ये दिवाळीला किल्ला बनवणं असं काही ते फार वेळ नव्हतं. पण जेव्हा रत्नागिरीमध्ये आलो, मस्त बाजूला नदी आहे, भरपूर गोटे आहेत आणि लाल माती आहे, की खंडली दिवाळीला किल्ला करायला सुरुवात. मग तिकडे किल्ल्यांच्या स्पर्धा व्हायला लागल्या. वडिलांचा गणपतीचा कारखाना होता, त्यामुळे मला पेंटिंगची आवड होती. मग ते तुमचा एक पेपर मिळायचा, कार्डशीट पेपर म्हणायचे, मग ती एखादी प्रतिकृती काढायची, मावळा नाही म्हटलं तर मावळा असा रंगवायचा, त्याला शेडिंग करायचं, पाठीमागे हिराची काठी लावायची आणि ती जमिनीवर खुपायची. आणि मग किल्ला म्हणजे काय, तिथे मंदिर आलं, आता म्हटलं तोफखाना आला, ते सैनिक आले, मावळे आले,
त्याप्रती लवकर राहणारी असतील स्थायिक, तिथल्या लोकांसाठी छोटीशी बाजारपेठ आली, तिथले शेतकरी आले, हे सगळं तिथे आम्ही ती प्रतिकृती तिकडे तयार करायचो. आणि असं करता करता मग आता जॉब लागली आणि तेव्हा असं वाटायला लागली आता नाही, आता किल्ले फिरलं पाहिजे, आता थोडंसं अजून एक्सप्लोअर केलं पाहिजे. आणि मग तिथून ही सुरुवात झाली. लहानपणी सिंधुदुर्ग किल्ला बघितला, पन्हाळा किल्ला बघितला आणि मग तुमची ओढ इथे वाढली. पण जेव्हा खरंच एक्सप्लोअर करायचे किंवा भेटी द्यायच्यात महाराजांच्या किल्ल्यांना, तर तेव्हा पहिला कुठला किल्ला बघितला? तेव्हा मी बघितलेला होता तो इर्शाळगड पाहिला होता. पनवेलमध्ये आहे तो. पण तेव्हाच ठरवलं होतं की सगळे जेवढे किल्ले आहेत त्या सगळ्या किल्ल्यांना भेट द्यायची? नाही, असं काही ठरवलेलं नव्हतं. बस आज एक सुट्टी आहे, जाऊन येऊया, फिरून येऊया. एक झालं, दोन झालं. मित्र ते एक म्हणतात ना की रसायनशास्त्राचा नियम आहे, साधर्म्यवादी लोक साधर्म्यवाल्यांच्यात मिसळतात. तसं मग भेटीगाठी होत गेल्या, ओळखी होत गेल्या. अरे तू येतोस का रे माझ्याबरोबर? हो चल ना, येतोय मी. असं करत करत मग ते आता एवढी फिरस्ती झालेली आहे. इर्शाळगडापासून आता कुठपर्यंत आणि कुठले कुठले किल्ले आठवत आहेत का? आता काउंटिंग एवढं झालंय की आता सगळे सांगणे पण कठीण आहे. पण बऱ्यापैकी महाराष्ट्रातले बरेच जिल्हे पूर्ण झालेले आहेत. आता नाशिक आणि अहमदनगरचा प्लॅन चालू आहे सध्या. कोकण आणि महाराजांचं नातं खूपच वेगळं होतं. तर कोकणातल्या किल्ल्यांची बांधणी आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची बांधणी असं काही वेगळं जाणवलं? कोकणामध्ये कोस्टल लाईन आहे, त्याच्यामुळे त्याच्या संरक्षणासाठी जे किल्ले बांधलेले आहेत तर त्यांची साधारण बांधणी वेगळी असते. आता अंजनवेलचा किल्ला बघितला किंवा जयगड बघितला किंवा पूर्णगड बघितला, इव्हन देवगड जामसंडीचा किल्ला, तर ती तटबंदी जी आहे त्या तटबंदीच्या बाजूला एक चर खणलेली असते. तर ही एक वेगळी पद्धत आहे. रायगड बघितला तर त्याची उंची, त्याचा जो दरवाजाची बांधणी, त्याचा जो आता म्हणतो ना वाघ दरवाजा आहे तो, तर ह्याच्यामध्ये बराच डिफरन्स तुम्हाला बघायला मिळतो. आता काही ठिकाणी असं आहे की जिथे अगदी खोल दरी आहे आणि जिथे येणं शक्यच नाही, अशा ठिकाणी तटबंदी बांधलेली असेल किंवा त्याची जरूरतही नसते, पण जिथे तोफ मारा केला जाऊ शकतो, जिथे शत्रू सहज येऊ शकतो, अशा ठिकाणी मात्र तटबंदी एकेरी दुहेरी तटबंदी किंवा तिथे चिलखती बुरुज नक्की बांधलेला असतो, हे तुम्हाला बघायला मिळतं. हा डिफरन्स आहे प्रत्येक ठिकाणी. प्रत्येक किल्ल्यावरती काहीतरी तुम्हाला विशेष बघायला मिळतं आणि त्याच्यातून नवीन एक्सप्लोअर करण्याची ऊर्जा मिळत जाते. किल्ले बघताना आता सुरुवातीची हौस होती, नंतर इच्छा, पण आता इतके आपण किल्ले बघतोय, तर अशी काही तुम्ही एक स्वतःला पद्धत घालून घेतली आहेत का की किल्ला बघताना कुठल्या मार्गाने किंवा कुठल्या पद्धतीने बघायचं किंवा असं काही आहे? एक सर्वसाधारणपणे आम्ही 2 साईट आहेत आमच्याकडे, ट्रेक भरारी म्हणून आणि ट्रेक क्षितेज. कुठल्याही किल्ल्यावर जाताना माझं तर मत आहे, मी आधी सोलो करायचो पण आता शक्यतो टाळतो. आपल्यासोबत कोणतरी बॅकअप प्लॅन हवा आणि किल्ला कसा बघायचा त्यांनी कसं रुटीन दिलेलं असतं. कोणकोणत्या वस्तू तुमच्या मिस होता कामा नयेत, कशा प्रकारे ते बघितलं पाहिजे आणि मग त्याप्रमाणे आम्ही ते फॉलो करतो. जंगलामध्ये असेल तर त्याचा R&D केला जातो की तो कोणत्या एरियामध्ये आहे, तिथे वस्ती आहे का, तिथे पोचायला किती वेळ लागतो. साधारण आता तर सगळीकडे सोशल मीडिया आहे, त्याच्यामुळे साधारण ही तुम्हाला माहिती मिळते. आणि मग तुमचा ग्रुप सेफ्टीचे इक्विपमेंट्स त्याची आवश्यकता असेल तर फर्स्ट एड, प्रॉपर मेडिटेशन तुमचं काय असेल तर या सगळ्या गोष्टी आम्ही शक्यतो फॉलो करतो. म्हणजे ही सगळी काळजी तुम्हाला घ्यावी लागते. अशा स्थितीत आहेत सध्या धोकादायक स्थितीत किल्ले? असे किल्ले आहेत ना, कठीण श्रेणीमध्ये पण किल्ले आहेत. अलंग मदन कुलंग आहे, अर्थ माहिती राहिले आहेत करायचे. चांदेरी किल्ला एक आहे, हाजी मलंगगड आहे, श्री मलंगगड म्हणतात, तो आहे. हडसर किल्ला आहे, त्याची खुंटीची वाट आहे, तर ती तशी रिस्की आहे. तर मग अशा ठिकाणी मग तुमच्याकडे प्रॉपर जे रॅपलिंग वगैरे करतात असे ग्रुप असतात, तर त्यांच्याबरोबर जाणं केव्हाही योग्य आहे. सेफ्टी पण फार महत्त्वाची आहे अशा ठिकाणी जाताना. किंवा अगदी जर डेन्स फॉरेस्ट असेल तर शक्यतो एकटं जाऊ नये, कारण की आम्हाला असे अनुभव आलेले आहेत की जंगली श्वापद तुमच्या पुढे येतात अचानक भयानक, मग त्यावेळेला तुमचा ग्रुप असणं फार महत्त्वाचं आहे. कारण तेव्हाची परिस्थिती आत्ताची परिस्थिती ह्याच्यात खूपच फरक आहे. आणि तुम्ही जसं म्हटलं सोशल मीडिया, पण रेंज प्रत्येक ठिकाणी असेलच असंही नाही. पण मग जेव्हा सुरुवात करता त्याच्या वेळेला जसं तुम्ही सांगितलं तिथे गेल्यावरती एक वेगळी तयारी असेल, पण निघताना काही वेगळी तयारी असते? नाही, निघताना आता हे म्हटलं तसंच तुम्हाला त्याचा रूट कसा आहे,
तुमचं ट्रान्सपोर्टचं तुम्हाला पाहावं लागतं. तुमच्या बॅगेजमध्ये तुमच्या मेडिसिन्स प्रथमोपचार ठेवावा लागतो. आता आम्ही रेंज नसते त्यामुळे आम्ही वॉकी टॉकी वापरतोच. आणि आसपास लोकांशी किंवा लोकल अगदीच माहीत नसेल तर शक्यतो लोकांचा सल्ला घ्यावा, किंवा असे कोणी असतात ज्यांना रस्ता माहिती आहे त्यांची ॲडवाइस घ्या, त्यांना नक्की घेऊन जावं. अच्छा, म्हणजे वाटाड्या टाईप वाटाडा नक्की असलाच पाहिजे. इतके किल्ले पाहिलेत, आवडलेला कुठला? खरं सगळ्यांचा आवडता रायगडच आहे. त्यानंतर सुधागड मला भरपूर आवडला. कारण तसाच वास्ट आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि बघण्यासारखं बरंच काही आहे तिथे. सुस्थितीमध्ये आहे, तिथला दरवाजा आहे, पाण्याच्या सोयी आहेत, त्यांचा वाडा आहे तिथे, आणि एक ट्रेल किंवा ट्रेक करण्यासारखं म्हटलं तरी पण सुंदर आहे. नक्की पाहावा असा किल्ला आहे. आदिलशाहीची आणि राजवट होती तेव्हाची राजवटीतले किल्ले आणि मग महाराजांनी स्वतःच्या ताब्यात घेतलेले किल्ले ह्याच्यात नक्कीच बदल झाले. तर ते कुठे जाणवतं का की ह्याला मराठमोळे पण आलं ह्या किल्ल्याला, तर तसे काही अवशेष शिल्लक आहेत का आता? आहेत ना, असे बरेचसे किल्ले आहेत तिथे. महाराजांनी जी काही डागडोजी किल्ले आहे त्याचे संदर्भ आपल्याला त्याच्या ठेवणीवरनं, त्याच्या बांधकामाच्या तटबंदीच्या बांधणीवरनं, किंवा जे फांजा किंवा आपण त्याला हे म्हणतो ना, जंग्या म्हणतो, फायर ग्रेनेड किल्ल्याचं, त्यातून तुम्हाला साधारण जाणवतं ते. आणि दरवाजाची जी ठेवण आहे त्याच्यातून लक्षात येतं. पण इतक्या वर्षानंतर सुद्धा आजही हे किल्ले सुस्थितीत आहेत. हे केवढं मोठं आणि एवढ्या उंचावरती पाणी आहे हेही तितकंच महत्वाचं आहे. कारण की तुमचे सैनिक तिथे राहणार आहे, त्यांचे संसार तिथे असणार आहे, तिथे लढायचं आहे, त्यांचं अन्न खाणं पिणं हे सगळ्यांची सोय बघूनच ते किल्ले असे बांधलेले आहेत. खरोखर म्हणजे ते एक्स्ट्रीम इंजिनिअरिंग म्हणावं तर त्याचं ते उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आजही शिकण्यासारखं ह्या किल्ल्यांमधनं आणि महाराजांच्या कार्यामध्ये खूप आहे असं म्हटलं पाहिजे. किल्ल्यांमध्ये जाताना बरेच अवशेष आता शिल्लक आहेत, काही काळानुरूप निघून गेले, पण प्रत्येक किल्ल्यावर बघताना काय शिल्लक राहिले असं वाटतं? शिलालेख आहेत का, किंवा विहिरी जसं तुम्ही म्हणालात तसं काही अजून आहे असं वाटतं? नाही, आहेत ना. आता बऱ्याचशा किल्ल्यावरती जरी दुर्गम स्थितीमध्ये असले आणि पोहोचणं येणं शक्य नसलं तर ते काही ठिकाणी होते. कारण की आता 400 वर्ष होऊन गेले, ऊन पावसाचा मारा झेलत ते आता अजूनही उभे आहेत. काही ठिकाणी भूकंपामुळे पावसामुळे थोडंसं लँडस्लाईड झाला, काही ठिकाणी असे इश्यू होतात. तटबंदी कुठेतरी कोसळते किंवा मग पाण्याच्या टाका तिकडे माती लोटलेली बुजून गेलेले आहेत. शिलालेख असतात कुठेतरी, पण ते आता सुचेमे नाही आहेत. पण आता ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या दुर्ग संवर्धनाचं वगैरे किंवा त्या अवशेष बाहेर काढण्याचा त्या प्रयत्न करतात. आता आमची आहे महाराजा प्रतिष्ठान म्हणून, खेडमध्ये स्थित आहे त्यांचं, तर आमच्याकडून काम केलं जातं. माझा मित्र आहे अल्पेश सोलकर, त्यांची संगमरत्न फाउंडेशन आहे. ते मुंबईतून प्रचितगडासाठी स्पेशल दर महिन्याला येतात आणि त्यांनी एवढं उत्तम काम केलंय. मी जेव्हा 7 वर्ष आधी पाहिला होता आणि आता मी जेव्हा जाऊन आलो तर त्यांनी एवढं सुंदर काम केलं. एक पाण्याचा टाका बुजलेलं होतं ते त्यांनी शोधून काढलं, तटबंदी डागडुजी केली. एक अक्षरशः अख्खा बुरुज पाण्याच्या खाली होता, मातीखाली होता, तो त्यांनी व्यवस्थित बाहेर काढला. जी तटबंदी तुडून पडलेली आहे किंवा ज्याचे अवशेष दगड जे काय हल्लेले आहे ते जागेवर बसवण्याचं सध्या ते काम करतात आणि त्यांची अविरत त्यांची मेहनत आहे, त्यांना हॅट्स ऑफ. असं रायगड आहे, सिंहाद्री प्रतिष्ठानचं सगळ्यांना माहितीच आहे त्यांचं केवढं काम मोठं आहे. तर हे सगळे काम करतायत आणि त्याच्यातून म्हणजे दुर्गवीर भरपूर आहेत, महाराजांवर प्रेम करणारे आहेत, तरी सुद्धा जेव्हा आपण बघायला जातो त्यावेळेला त्या किल्ल्यांवरती वगैरे काहीतरी लिहिलेलं असतं, चुकीच्या गोष्टी असतात, चुकीच्या गोष्टी दिसतात, वस्तू दिसतात. तर काय म्हणाल ह्यावर? सध्या इंस्टाग्रामवरती तो व्हिडिओ नाही का व्हायरल होतोय, सिविक सेन्स ज्याला म्हणतो तो, तसं आहे. जिथे रक्त सांडलं गेलं, जिथे युद्ध झाली, मावळ्यांच्या रक्ताने ती जागा पवित्र झाली, तर ते एखाद्या लोकांसाठी पार्टी स्पॉट असू नये. त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे. ऐतिहासिक धरोहर आहे, पुढच्या पिढीला सुद्धा ती बघता आली पाहिजे. तुम्ही जसं त्या गोष्टीचा आनंद घ्यायला आलाय तसं बाकीच्यांनी घेता यावा. तर मला वाटतं की लोकांनी थोडंसं प्रिकॉशन्स घ्यायला हवं. तिथे पार्टी करणं वगैरे हे काही योग्य नाहीये. तिथे जे लोकल आहेत त्यांनी पण थोडं लक्ष द्यायला हवं, किंवा असे कोणी व्यक्ती मिळाले तर तिथे त्यांना रोखायला हवं किंवा सर्व पोलीस कंप्लेंट करायला हवी, पण हे थांबायला हवं. एकीकडे आपण आपली जबाबदारी म्हणतो, तर सरकारने काय करावं असं वाटतं तुम्हाला? सरकारने पण अशा ठिकाणी मुळातच
जर आता मी म्हटलं की संगमरत्न फाउंडेशन सारखे लोक मुंबईतनं येऊन इथे गड संवर्धनाचं काम करू शकतात, तर सरकारने किंवा पुरातत्व खात्याने थोडासा लक्ष दिलं आणि असे व्हॉलेंटियर्स आहेत जे स्वतःहून हे करण्यासाठी पुढे येणारे आहेत, तर त्यांचा जर सरकारचा थोडासा सपोर्ट मिळाला तर या गोष्टी संवर्धनाच्या व्यवस्थित होऊ शकतात. आणि त्याचबरोबर एक प्रॉपर सिक्युरिटी ठेवली तर हे जे काय प्रकार चाललेले असतात हे सुद्धा बंद होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांनी स्वतः ही जबाबदारी घ्यायला हवी सरकारने सांगण्यापेक्षा सुद्धा. खरं हे आहे. आपण म्हणजे आपल्या गाडीवर स्टिकर लावतो, झेंडे फडकवतो, त्यापेक्षा एखादा आपल्या आजूबाजूचं किल्ल्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या मित्रांच्या ग्रुपने घेतली, मैत्रिणींच्या ग्रुपने घेतली, ते खूप वेगळं होईल नक्कीच. हे सगळं करत असताना किती वर्ष झाली हे किल्ले बघताय? 5 वर्ष तरी होऊन गेले असतील. 5 वर्षात 300 पेक्षा जास्त किल्ले म्हणजे हा वेग अचाट आहे असं मला म्हणायला पाहिजे. नाही, माझ्यासाठी असं नाही म्हणता येणार, कारण की आता कसं म्हटलं की साधर्म्यवादी लोक साधर्म्यवाल्यांच्यात पूर्णतः मिसळतात. त्यामुळे असे ग्रुप आहेत ना की ज्यांनी माझ्यापेक्षा सुद्धा छान अचिव्हमेंट केलेली आहे, ते फिरतायत आणि ते एक्सप्लोअर करतायत. तर ठीक आहे, पण हे फ्लोमध्ये आणि महाराजांच्या प्रेमाखातर सगळं ते होऊन गेलं आणि ते अविरत चालू आहे आणि पुढेही चालू राहील. सर करताना किंवा चढतानाचा कठीण किल्ला कुठला वाटतो? इर्शाळगड कठीण वाटला होता. त्याच्यानंतर हडसरचा कुंटीची वाट, तिकडे प्रॉपर रोप शिवाय ते करता नाही येत. आणि प्रचितगड आता म्हटला तसा त्याला सर 3-3.5 तास लागतात आणि तो कठीण श्रेणीमध्ये येतो. तर हे कठीण किल्ले आहेत. असे किती किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत आणि तुमचे अजून किती पाहायचे राहिलेत? तुम्ही म्हणालात मोजता, आता मी मोजतच नाही, पण तरी सुद्धा तरी महाराष्ट्र हा भारतामधील हे असं राज्य आहे की सगळ्यात जास्त किल्ले हे महाराष्ट्रामध्ये आहेत. अप्रॉक्सिमेटली आता पाहिलं आताच्या महाराष्ट्रामध्ये 450 किल्ले वगैरे आहेत. असं म्हटलं तर 150 किल्ले असतील बघायचे राहिलेले माझे. मग असं काही टार्गेट ठेवलंय की आता इतक्या दिवसात, इतक्या महिन्यात किंवा इतक्या वर्षात बघणार? नाही, असं काही टार्गेट नसतं. आधी कसं होतं की मी खाली रत्नागिरी रेशोमध्ये जेव्हा कामाला होतो तेव्हा संडे मला मिळायचं, पण आता होतं की नाईट ड्युटी असते माझी, त्याच्यामुळे ते तेवढं होत नाही शक्य. पण जेव्हा मी कुठे जातो तेव्हा मग 5-6 दिवसांची रजा मिळाली चांगली, तर मग ते सगळं फिरून येतो सगळं. तुमचं मला वाटतं पर्यटन सुद्धा किल्ले हेच असावं. किल्ल्यांबरोबर त्या ठिकाणी गेल्यानंतर एखादं स्मारक, म्युझियम, लेण्या किंवा प्राचीन मंदिरं इथे पण आम्ही व्हिजिट देतो की ते सुद्धा मला पाहायला आवडतं. ते फोटो काढतो आणि माझ्या कलेक्शनमध्ये असे बरेच झालेले आहेत. तुमच्या गळ्यामध्ये मला कवड्यांची माळ दिसतेय आणि कवड्यांची माळ म्हटलं की महाराजांची हे आहे, तर ते मागचं काय भावना आहेत? जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला तर त्यावेळेला त्यांनी कवड्यांची माळ घालूनच, भवानीचे भक्त होते, तर त्यांनी स्वतः शंभूराजांना घेऊन रायगड खाली उतरून घरोघरी जाऊन भिक्षुकी मागितली होती. म्हणजे राजा कसा डाऊन टू अर्थ पर्सन असू शकतो हे त्याचं उदाहरण आहे. आणि मला पण वाटतं की आयुष्यामध्ये काही अचिव्हमेंट झाल्या तरी तुम्ही किती डाऊन टू अर्थ पर्सन असावं, तर त्याचं एक उदाहरण आहे ते. आणि मी त्या गळ्यामध्ये आहे. मागच्याला माहूरगडला गेलो होतो, नांदेडला आहे तो, तर तिथे मी ती पाहिली आणि तेव्हा मी पासून ती गळ्यामध्ये आहे माझ्या. महाराजांचे विचार जवळपास तुम्ही आत्मसात केले तसं मला वाटतं. तर प्रत्येक किल्ल्याचं स्वतःचं वैभव वेगळं आहे, त्याचा प्रत्येकाचा इतिहास, त्याच्या मागची कहाणी वेगवेगळी आहे. तर जेव्हा एखाद्या किल्ल्याला भेटायला जाता, पाहता त्या किल्ल्याकडे, तर अशा कुठल्या भावना असतात? सगळ्यात पहिला सांगायचं म्हणलं तर किल्ला सर करताना पहिल्यांदा दमछाक होते. दृष्टिक्षेपामध्ये आल्यानंतर तुमचं मन भारावून येतं, अंगावर काटा उभा राहतो, एक वेगळं स्फुरण चढतं. आणि तुमच्या या दगदगीच्या जीवनातनं तुम्हाला स्वतःला शोधण्याचा जर प्रयत्न कुठे छान होत असेल तर माझ्यासाठी तरी तो किल्ल्यावरती होतो. आसपासचं एन्व्हायरमेंट असू दे, निसर्गाची तुम्हाला साथ असते, स्वतःला ओळखण्याची, स्वतःचे विचार जाणून घेण्याची, स्वतःशी बोलण्यासाठी माझ्यासाठी तो छान ऑप्शन आहे. आणि महाराजांचं तिथे अस्तित्व होतं, ते तिथे येऊन गेलेले आहेत, असं वाटतं की ते तुमच्या सोबत आहेत. आणि ते तुम्हाला म्हणतात ना की आयुष्यामध्ये जरी डाऊनफॉल आले
तरी कणखरपणे उभं कसं राहायचं ते महाराजांचे किल्ले आजही तुम्हाला शिकवतात. हे सगळी मोहीम करत असताना एखादा असा हृदयस्पर्शी किंवा स्मरणात राहिलेला प्रसंग कुठला? मी म्हटलं तसं की आपण जेव्हा फिरत असतो तेव्हा एवढे कॉन्टॅक्ट होतात तुमचे. आम्ही परत कधी त्या जिल्ह्यामध्ये गेलो की त्यांचा आपण फोन येतो की कसं आहे अरे भेटून जा. किंवा आता मी जरी त्या रत्नागिरीमध्ये ते जेव्हा कधी येतात तेव्हा ते मलाही येऊन भेटतात किंवा मी त्यांना इन्व्हाइट करत असतो. आणि असे वेगवेगळे इव्हेंट्स कधी आनंद देणारे, काही थोडासा थ्रिल येणारे अशाही गोष्टी होत असतात. आता मध्ये एकदा कात्रा किल्ल्यावरती गेलो होतो, तर मी आणि माझा ग्रुप होता खेडचा, महाराजा प्रेस्टनचा, आणि ट्रेकला गेलेला असताना वाटाड्या कोण आम्हाला त्यात भेटलं नाही, पण मळलेली वाट आहे. साधारण किल्ला चढताना मला दिशेचं ज्ञान हवं की कसं काय, तर त्या कात्र्याला जाताना असं ट्रॅव्हल्स मारून जायचं होतं. आणि पुढे गेल्यानंतर साधारणपणे गवत 3-4 फुटाचं होतं आणि मुख्य जी वाट होती तर ती काय आम्हाला सापडत नव्हती. एक मित्र थोडासा पलीकडच्या बाजूने गेला, त्याला कुठे वाट मिळली, तो तिथून किल्ल्याच्या वरती चढला आणि मी आपला त्या तिथून ती मुख्य वाट शोधली. झुडपं होती, काटे लागत होते, पण आम्ही तिथून वरती गेलो. तो आमच्या आधी अर्धा तास जाऊन बसला होता. वरती गेल्यानंतर त्याला आम्ही अक्षरशः हाका मारत होतो की आम्ही आलोय म्हणून, तू आता ये, कारण की तिथे नेटवर्क नव्हतं. तिथे एक गुहा होती, त्याला आपण खांब टाका किंवा असा खांब होता, थोडा खालच्या बाजूला होता. मी माझा मित्र उभे आहोत, फक्त पुढे काटेरी वनस्पती होत्या. म्हटलं एक थांब जरा, 1-2 फोटो घेऊ आणि मग तिकडे साफ करून आपण जाऊ बघायला. तितक्यात एक बिबट्या तिथून त्याने गुहेत उडी मारली आणि तो पलीकडच्या गवतामध्ये, साधारणपणे 4 फूट गवत असेल, तो तिथे जाऊन अगदी लपून बसला. आणि माहिती होय की त्याच्या खाली पुढे दरी आहे, तो तिथून उतरणार नाही. आणि गवतामध्ये गेल्यानंतर त्याची पुन्हा हालचाल नव्हती ती, म्हणजे तो नक्कीच इथे लपून बसलाय. सगळ्यांना गोळा केलं, म्हटलं आपण आता त्याच्या टेरिटरीमध्ये आलेलो आहोत, आता इथून परत जायला हवं. फक्त सगळ्यांनी एकत्र राहा आणि तो फॉलो करत नाही ना, फक्त जरा चारी दिशेने लक्ष ठेवत तुम्ही खाली उतरा. तो एक इव्हेंट आहे. आणि एक असा फनी इव्हेंट होता की रत्नागिरी हेड पोस्ट ऑफिसला असताना महिन्यातले 4 दिवस माझे रेल्वेचं बुकिंग ठरलेलं असायचं. तर जनरली आम्ही कसं करतो, मित्र सुद्धा शिकवतो, कार घेऊन जातो किंवा नाहीतर मग सरळ रेल्वे. आणि गमत अशी झाली होती की मी रोह्यामधले आसपासचे मला 3 किल्ले करायचे होते आणि एकटाच गेलो होतो, सोलो ट्रेक करायचा होता. तर घोसाळगड होता, त्याच्यामध्ये अवचितगड एक होता आणि बिरवाडीचा किल्ला. आणि तिन्हीसाठी बस जी आहे ते रोह्याच्या बस स्टॉपवरून निघते. 3 वाजता मी रेल्वे स्टेशनला उतरलो, रात्री चालतच गेलो, साधारण 5 वाजले होते. आणि आपण जो आपल्याला मास्तर म्हणतो इन्क्वायरीसाठी, मास्तर म्हटलं घोसाळवाडीला जायला गाडी किती वाजता आहे? 10 वाजता आहे. बरं बिरवाडीला जायला गाडी किती वाजता आहे? आता लागली आहे बघा, येईलच. गाडीमध्ये बसलो, साधारण एक अर्ध्या पाऊण तासामध्ये किल्ल्याच्या बेसला होतो. किल्ला छोटा होता पण सुंदर होता. फिरलो, फोटो काढले आणि रिटर्न आलो. तसं तिकडे गाड्या फार नसतात, पण मी रिटर्न यायला आणि मला परत एक आपण तिला डमडम म्हणतो, शेअरिंगची रिक्षा असते ती, बसलो, परत रोह्यामध्ये आलो. हे सगळं फिरून यायला मला 3 तास गेले असतील. परत मी त्या मास्तरला भेटलो. मास्तर आता ती घोसाळगडला जाणारी गाडी किती वाजता आहे? येईल म्हणाला अर्धा तासात. गाडीमध्ये बसलो. घोसाळगड किल्ला सुद्धा त्यांच्या बेस विलेज पासून साधारण अर्धा तास लागतो चढायला. छोटा आहे पण छान आहे. तो किल्ला फिरलो, परत आलो आणि मला ती शेअरिंगची ॲपे मिळाली. यात परत 3 तास गेले. गाडीमध्ये बसलो, परत मी रोहा स्टॉप जवळ होतो आगरमध्ये. आणि परत मी त्या मास्तरांच्या मास्तर म्हटलं ते अवचितगडला जायला गाडी किती वाजता आहे? क्षणभर तो माझ्याकडे असा बघत राहिला, हा माणूस 3-3 तासाने परत मला वेगवेगळ्या गाड्या का विचारायला येतोय. मला की पुन्हा गाडी लागेल म्हणाला की 1 वाजता लागेल. तो अवचितगड किल्ला पाहिला. संध्याकाळी 4 वाजता परत आलो. मास्तर तिथेच होते, त्यांचीच ड्युटी होती. आणि आल्यानंतर परत त्यांना विचारलं ते, आणि रिझर्वेशन माझं माणगाव टू परत रत्नागिरी होतं, म्हणून माणगावला गाडी आला किती वाजता आहे? आता त्यांच्या कंटिन्यू गाडी म्हणाली 6 वाजता लागेल. पण त्यांनी मला एकदा विचारलं, सारखं मला 3-3 तासाने मला काय विचारलं येतेस? तू गाडीत बसतोयस, तू मागून येतोयस, परत मला 3 तासाने परत गाडी. तर एक फनी मोमेंट होता. आणि त्याचे एक्सप्रेशन्स. खूप अनुभव आहे किंवा खूप बघितलेत, तर लिखाणाची आवड आहे का, किंवा हे सगळं खरं जतन करणं आता गरजेचं आहे? कारण एवढं करण्यासाठी जे वेळ लागतं
ते प्रत्येकामध्ये कधी येईल माहीत नाही, पण मग असं काही आहे? लिखाण तर नाही, पण फोटोग्राफ्स आणि व्हिडिओग्राफ्स मला फार आवड आहे. त्यामुळे तसे एक मला एखादा अँगल मिळाला तर मी ते जेवढं माझं समाधान होत नाही तोपर्यंत त्या किल्ल्याच्या अवशेषांचे फोटो काढून ठेवतो आणि ते सगळे माझ्या स्टोरेजला आहेत. आता ते म्हणतायत की याच्यावरती पुस्तक वगैरे लिही म्हणून, पण माझा तरी तसा म्हणजे मराठी तेवढं हे नाहीये. पण कोण असा कोणी पार्टनर मिळाला त्याच्यामध्ये हेल्प करू शकेल तर मला नक्की याच्यावर ट्राय करेन. कारण किल्ला काहीतरी बोलत असतो आणि प्रत्येक किल्ला काहीतरी सांगत असतो. कारण महाराजांना जाऊन अनेक वर्ष झाली, पण किल्ला महाराजांबरोबर होता, तर त्याच्याकडे नक्कीच असेल. आणि तुम्ही इतकं मनापासून हे सगळं करताय, तर तुम्ही मला असं वाटतं लिहायला जेव्हा घ्याल किंवा जेव्हा एकदा बघाल त्यावेळेला आपसुकच ते तुमच्या समोर येईल असं मला वाटतं. आणि आज जे तुमच्या जवळकडे आहे ते जतन करून ठेवण्याची गरज आहे. कारण जसे हे किल्ले आहेत तसंच हे असं काहीतरी डॉक्युमेंटेशन पुढच्या पिढीला, येणाऱ्या लोकांना हे काय होतं, काय झालं आणि काय केलं पाहिजे हे सांगण्याची आज गरज आहे असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, की शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही अनुभवताय, शिवजयंती आहे तुम्ही साजरी करताय. माझ्या मते की तुम्ही शिवाजी महाराजांचे 4 गुण जरी तुमच्या आयुष्यामध्ये आणले तरी ते पुष्कळ झाले. त्यांच्याकडे एक मॅनेजमेंटचं स्किल होतं, दूरदृष्टी होती, डिसिजन मेकिंग होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवाजी महाराज संवेदनशील होते. तर ते संवेदनशील नसते तर ते समाजाप्रती त्यांना जर प्रेम नसतं तर कधीही ते अशक्य झालं नसतं. तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये किंवा तुम्ही काम करताय तर त्यावेळेला हे गुण तुमच्याकडे आले पाहिजेत किंवा मला हे 4 गुण माझ्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केले पाहिजे. तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. माझ्या ऑफिसमध्ये एखादा कस्टमर आला तर त्याला चांगली सर्व्हिस देणं, त्याच्याशी आपुलकी ठेवणं, ही गोष्ट जर मी करू शकलो तर मग ती खरी मानवंदना आहे. शिवजयंतीला ठीक आहे, त्या तारखेप्रमाणे तिथीप्रमाणे आपण महाराज आपले लाडके, आपण 6 महिने 12 महिने त्यांची शिवजयंती साजरी करू. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे करताना या गोष्टी तुम्ही आत्मसात आणल्या तर ती शिवाजी महाराजांना खरी मानवंदना असेल असं मला वाटतं. मी हेच तुम्हाला आपल्या मुलाखतीच्या शेवटी विचारणार होते की अगदी थोडक्यात आजच्या तरुण पिढीला, कारण तीच पुढे हे सगळं घेऊन जाणार आहे, तुमच्यासारखेच तरुण हे सगळं करतायत, तर काय सांगाल? मी तर आता हे म्हटलं तेच की महाराजांना तुम्ही जेव्हा आपलं स्फूर्तिस्थान मानता तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही समाजामध्ये वावरत असताना एक चांगला माणूस कसं बनता येईल आणि त्यांची दिलेली शिकवण तुम्हाला कशी आत्मसात करता येईल ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. किल्ल्यावर जाताना सेफ्टी ठेवणं, पावसाळ्यामध्ये आता पाऊस पडतोय म्हणून तिथे किल्ल्यावर जाणं, धांगडधिंगा करणं, ते पार्टीज करणं, जाताना त्या किल्ल्याची माहिती न घेणं, कुठेतरी अपघात होणं हे टाळायला हवं. लोकांशी आपुलकी असायला हवी, तुमचं देशप्रेम असायला हवं, त्यावर निष्ठा असायला हवी आणि हीच महाराजांची शिकवण आहे जी पुढे गेली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपली अस्मिता आहे, हे आपण नेहमीच म्हणतो. शिवजयंतीला आपण आपल्या गाड्यांवरती स्टिकर लावतो, झेंडे फडकवतो, पण महाराजांचे विचार जर आपल्या अंगामध्ये भिनवायचे असतील किंवा ते स्वराज्य पुन्हा आणण्यासाठी आपण नेहमी काहीतरी सोशल मीडियावर कमेंट करत असतो, पण महाराज कसे होते, त्यांचं कार्य कसं होतं, त्यांनी हे स्वराज्य कसं घडवलं ते सांगणारे किल्ले आज आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या कोकणामध्ये, अगदी आपल्या रत्नागिरीमध्ये सुद्धा आहेत. ते बघितले तर मला वाटतं माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा प्रत्येक किल्ला आपल्याला देत असतो. निखिल जामसंडेकर हे काम अविरतपणे करतायत. सुरुवात इच्छा हौस म्हणून झाली, पण आज ते अविरत करतात आणि त्यांच्यामध्ये सातत्य आहे. आणि त्यांच्या बोलण्यातनं जाणवतं की महाराज जाणून घ्यायची त्यांची जी उर्मी आहे ती सतत वाढतीये, कमी होण्यापेक्षा. कारण महाराज नेहमीच आपल्याला शिकवत असतात. तुम्ही इथे शिवजयंतीच्या निमित्तानं खूप छान माहिती दिलीत आणि किल्ला बघायचा असेल तर काय केलं पाहिजे, कुठली काळजी घेतली पाहिजे तेही तुम्ही सांगितलं. तुम्ही इथे वेळ काढून आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभार. सो मच, तुम्ही मला इथे बोलवलं, धन्यवाद.